श्री गुरुदेव भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहेत भूवैकुंठ म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या ठिकाणी 4 वेळ आले होते, 4 वर्ष इथे आले होते, त्या तुकडोजी महाराजांनी जे स्थापन केलेली ही जागा आहे अड्याड टेकडे, तिथे आम्ही आलेलो आहेत ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये। तर मी लोकेशन तुम्हाला शेअर केलं असेल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला टायटलवरती लोकेशन दिसत असेल तर त्या लोकेशनच्या माध्यमातून तुम्ही इथे येऊ शकता। तर जिथे तुकडोजी महाराज 4 वर्ष आले होते त्या तुकडोजी महाराजांचं इथे ठिकाण आहे, म्हणजे इथे 4 वर्ष तुकडोजी महाराज आले होते आणि त्यानंतर या ठिकाणाची देखभाल करण्याकरिता तुकारामदादा गीताचार्य यांना त्यांनी सांगितलं होतं, त्यांना नेमलं होतं। तर तुकारामदादा गीताचार्य यांची समाधी पण आहे, तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवणार आहे। तर मित्रांनो, आम्ही भूवैकुंठकडे आलो आहेत, तर इथली माहिती आपल्याला आमचे महाराज देतील। हे स्थळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1967 मध्ये हे जागा पसंत केली आणि तुकाराम दादाला अध्यात्माच्या कामासाठी या ठिकाणी ठेवलं। अध्यात्म म्हणजे हा एक शाळेचा काही विषय नाही आहे, परंतु अध्यात्म विषय म्हणजे हा जेव्हा धर्मापासून झालेला आणि आपलं मूळ स्थान काय आहे अध्यात्मामध्ये कळते, म्हणून या टेकडीचं नाव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याड टेकडी ठेवलेलं आहे। आणि गीताचार्य तुकाराम दादांनी ग्रामगीतेतील 2 अध्याय आत्मानुसंधान आणि भूवैकुंठ या दोन्ही अध्यायाचा अभ्यास करून या ठिकाणी तो प्रॅक्टिकल केलेला आहे। या ठिकाणी स्वावलंबन असलं पाहिजे, या ठिकाणी आळस नको, प्रत्येक माणसाच्या आधी काम असलं पाहिजे, त्यानं काम केलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, अशी ती दिनचर्या आहे। या ठिकाणी आम्ही सकाळी 5 वाजता उठतो, ध्यानधारणा करतो, त्यानंतर आम्ही जसं 1 तास श्रमदान करतो, त्यानंतर आम्ही या ठिकाणी काही इंधन काड्या वगैरे जमा करून स्वयंपाकासाठी आम्ही करतो, म्हणजे स्वावलंबन आमचं या ठिकाणी आहे। आणि 11 वाजता आमचं सगळ्याचं सामुदायिक भोजन या ठिकाणी होते आणि त्यानंतर मग सामुदायिक भोजन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही 2 वाजेपर्यंत आराम करतो आणि 2 वाजता नंतर साफसफाईचे कामं आमच्या ठिकाणी सगळे लोक करतात आणि नंतर 6 वाजता आम्ही सामुदायिक ध्यान प्रार्थना करतो। दिवसभराचं जे काही आमचं काम झाले असेल तर त्या कामाचा आम्ही एक आढावा घेतो, कारण बाबा प्रत्येकाला काही त्रास तर झाला नाही ना, तुम्हाला काही जाणीव वाटली का, कुठं काही तुम्हाला त्रास झाला काय, तुम्हाला काम करताना काही गोष्टीची आवश्यकता आहे का, या गोष्टी आम्ही चिंतन करतो। आणि 8 वाजता जेवण करून या 9 वाजता आम्ही राष्ट्रवंदना करून या ठिकाणी झोपतो। राष्ट्रवंदना या ठिकाणी झोपतो। तर या ठिकाणी गौरक्षण आहे, या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस होता, या ठिकाणी आमची शेती आहे आम्ही स्वतः राबतो। हो का? श्रमदानाने करतो, लोक येते, स्वावलंबी उत्पादन आहे। हे उत्पादन आम्ही या ठिकाणी जे तिथे टेकडीवरती जे 4-5 कार्यक्रम होतात, तर काही लोकांच्या वर्गणी येतात आणि वर्गणी काही आमचे तांदूळ असं करून भोजन आम्ही या ठिकाणी देत असतो। या ठिकाणी पहिले दादाचं गुरुकुल वगैरे होतं, परंतु आता ते गुरुकुल काही आमचं राहिलेलं नाही, कारण की परिवर्तन होत असतात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात आमचं साधन बदलाना होगा। आता गुरु सगळ्यालाच काही साधू तर होणार नाही, पण अध्यात्म तर व्हायलाच पाहिजे, नाही का? म्हणून या ठिकाणी आमचं इतकं सांगणं आहे का गुरुकुला जरी पोरं येत नसलं तरी त्यांनी गुरुची आज्ञा करावी, आई बाबाचा मान ठेवावा आणि गावातल्या मोठ्या लोकांचा आदर करून सामुदायिक ध्यान प्रार्थना वगैरे त्यांनी करावी, इतकी आमची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही या टेकडीवर या ठिकाणी समर्पण झालो आणि या ठिकाणी आता समर्पण होऊन नशाबंदी, व्यसनमुक्ती, झाडतोड, ग्रामसफाई, गावाची सफाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात गावाचं नाही का तीर्थ, ती गावाचं नाही का तीर्थ, रिकामं कशाला फिरतं, तुझा गावाचं नाही का। त्याप्रमाणे प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही मार्गदर्शन करतो आणि जर वेळ पडला तर आम्ही प्रॅक्टिकली आमच्यापासून आम्ही सुरुवात करतो, म्हणजे ते गावाला
काय होईल कारण हे जर टेकडीवाली येऊन आमच्या गावात सभा बोललं तर आम्ही काय इथं बसावं म्हणून त्या गावाचे आम्ही प्रतिनिधी मुख्य सरपंच उपसरपंच गावाचे प्रतिनिधी यांना घेऊन आम्ही सांगतो आणि तुमच्या धरण नका असू द्या बाबा, धरण नुकसान होते, आपलं गाव खराब होते. अशा प्रकारे आमचा एक ग्रामगीतेनुसार आमचा एक त्या ठिकाणी प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम आम्ही करत असतो. तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव विलास शामरावजी सावरकर, मुक्काम पोस्ट तालुका शहीद असती, या ठिकाणी क्रांती केली होती 42 महाराजांनी, ते माझं. हां 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 हां. आणि मी SD डिपार्टमेंटला SO होतो. हां. आणि मी 5 वर्षाची नोकरी सोडून ह्या प्रोजेक्ट पाहून तुकाराम दादाचा या ठिकाणी विलीन झालो. तुकाराम दादा गीताचार्य म्हणजे हा जो इथे आपण बघत आहोत, हा जो ठिकाण आपण बघत आहोत, त्या ठिकाणी ज्या प्रकारे आत्ता महाराजांनी सांगितलं त्याच प्रकारे इथे तुकाराम दादांना इथे तुकडोजी महाराज 4 वर्ष आले होते. इथे तुकडोजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथे 4 वर्ष आले होते. त्यामुळे हा इथे ठिकाण बनवण्यात आला आणि हा ठिकाण बघण्यासाठी वगैरे इथे समोर ठेवण्यात आलं होतं तुकाराम दादा गीताचार्य यांना. तर त्यांची समाधी आहे, ती पण समाधी आपण समोर बघून घेऊ. आणि इकडे भोजनालय आहे. भोजनालय म्हणजे हे बाकीच्या भोजनालयासारखं नाही, पैसे नाही लागत इथे. इथे स्वतः बनवायचं, स्वतः खायचं. आत्ता ज्या प्रकारे सांगितलं आत्मनिर्भर म्हणजे स्वतःचं स्वतः करायचं, कुणावरती डिपेंड राहायचं नाही, हे असं सांगू नये इकडे. तर चला समोर जाऊ. खूप छान वाटत आहे. आत्तापर्यंत एवढं फिरलो पण जेवढी मजा नाही आली तेवढी या ठिकाणी येऊन खूप छान वाटत आहे. मन प्रसन्न झालं आहे. आत्ता येताना आम्ही बघितलं प्रत्येक जागी प्रत्येक जागी तुकडोजी महाराजांचे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार लिहिलेले आहेत. तर तेच विचार आपल्याला घेऊन समोर चालायचं आहे, आयुष्य जगायचं आहे. हे आहेत तुकाराम दादा गीताचार्य, पूज्यदादांचे साधनास्थळ तळघर. साधनास्थळ म्हणजे जिथे ते साधना करत होते ते स्थळ आहे. खूप छान वाटत आहे इथे. हो, हावाला स्थळ होतं समोरचा. हा आहे साधनास्थळ. हे स्थान डोळ्यांनी पाहण्याचे नसून आत्मा अनुभवाचे. अरे वा, किती भारी लाईन लिहिणं आहे इथे. तुकाराम दादा गीताचार्य साधना करत होते, ते साधनेचं स्थळ आहे. खूप सुंदर. आत जाण्यापूर्वी या आपल्याला सूचनांचं पालन करायचं आहे. वाचून घेतो मी. हे इकडे बघा, हा रस्ता आहे ना, जाताना प्रत्येक जागी तुकडोजी महाराजांचे विचार लिहिले आहेत. काय पाहिजे आयुष्यामध्ये, काय पाहिजे. महासमाधी, साधन कुटी समोर आहे, सत्संग भवन समोर आहे, गुरुपद गुफा विश्रामगृह आपण बघितलं आहे, त्या रस्त्यामध्ये आहे. तर आपण आलो आहेत तुकाराम दादा गीताचार्य यांच्या समाधीस्थळी. कल्ला नको, शांत चित्ताने राहायचं. हे आहे तुकाराम दादा गीताचार्य यांची समाधी. ज्या प्रकारे आता आपल्याला महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येत होते आणि त्याच प्रकारे ह्या ठिकाणाचे कोणतरी देखभाल करणारं, कोणतरी पाहणी करणारे असावं म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुकाराम दादा गीताचार्य यांना इथे ठेवलं होतं. ओके, दर्शन घेऊन घेतो, भेटू समोर. तर आमचे हे जे भाऊ आहेत ते एकांत शोधत आले, शांत वातावरणामध्ये बसण्यासाठी एकांत शोधत. कुठून आले म्हटलं? ब्रह्मपुरीवरून. बॅग वगैरे घेऊन आले आहेत सोबत, शांत वातावरणामध्ये. कारण आयुष्यामध्ये सर्वांच्या टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, सर्व गोष्टी आहे. या सर्व गोष्टीचं एकच उपाय आहे आणि एकच मार्ग आहे. आपण शांत एका जागी जिथे बसू आणि चिंतन करू, त्या चिंतनामधून आपल्याला खूप काही आपल्या मनाला शांती मिळत असते आणि आपलं दिमाग, आपला मेंदू सर्व जाग्यावर असतो. शांतता हा सर्वात मोठा मार्ग आहे. चला चाललं समोर. घेतलं ते नाही घेतलं ते घेतलं. हो, हे इकडे समाधी मंदिराचं हे मागची बाजू.
कर्मचारी नाही म्हणू शकत, ते कर्मचारी नाही आहेत, त्यांना कसल्याही प्रकारचा पेमेंट पगार काहीच मिळत नसतो, ते स्वावलंबी आहेत. तर इथे होत असते सामुदायिक प्रार्थना आणि समोर व्यासपीठ पण आपल्याला दिसत आहे. थांब थांब. इथे होत असते सामुदायिक प्रार्थना. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. ते रोज संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असते. इथे राहण्याचं त्यांचं निवासस्थान वरती सर्व जागी. सर्व जागी मनी लिहिणे, जे काही त्यांचे वाक्य होते ते वाक्य लिहिणे. सर्व धर्म समभाव हे आपल्याला तुकडोजी महाराज शिकवतात, त्याचंच आपल्याला पालन करायचं आहे. चला मी दर्शन घेऊन घेतो. बोलली अर्जुनाला, गीता बोलली अर्जुनाला. व्हिडिओ पोस्ट करून वाचा. ग्रामगीता ही सर्व ग्रामाला, म्हणजे जे काही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेचे जनक आहेत, ग्रामगीता त्यांनी लिहिली, ती ग्रामगीता. स्वधर्म पाळा, मौन ठेव. छान. इथे आपल्याला शिकायला मिळते ती म्हणजे शिस्त. वरचा गरमदादा गीताचार्य यांची. इकडे आपण समोर बघितली होती समाधी. समाधी मंदिर दिसत असेल कदाचित. हा इकडे खूप मोठा तलाव आहे. हा का घोशी खुर्द आबा घोडाझारी, खूप मोठा तलाव आहे समोर. ते तिकडे समाधी मंदिर. हे नक्की वाचून घ्या. ग्रामसभा जी गावामध्ये असते ती ग्रामसभा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरू केली होती. ये आम्ही आलो आहेत इकडे भोजनालयाकडे. हे बघा, हा झाडू घेऊन झाडत आहे. स्वतःचे कामं स्वतः करायचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. जय गुरुदेवाजी. काय म्हणता आजी? कायची भाजी करता? बेसन. वा छान. किती लोकांचा स्वयंपाक करता मग तुम्ही? 30 लोकांचा. हां 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 हां. तुम्ही कधीपासून आजी इथं? हो हो का? वा छान आजी, छान वाटलं तुम्हाला भेटून. इकडे स्वयंपाक चालू आहे. भोजन कक्ष पण दाखवतो साईडला. भोजन कक्ष काहीच नाही तिकडे करणार. साहित्य तुम्हाला जर बनवून खायचं असेल तर इथे साहित्य मिळतं. सगळ्या जणांचं बनवायचं. तेच सगळ्या जणांचं बनवायचं असतं ना. एकाचं बनवून तू चुलीवरती स्वयंपाक, गॅसवरती. प्रदूषण करायचं नाही आहे आपल्याला. हा आहे भोजन कक्ष. हां आटा चक्की.
इथे जेवण करायचं बसून. मातीचे बाबा ताट, मातीपासून बनलेले ताट आहे इथं. खूप सुंदर. मातीपासून बनलेले ताट आहेत पहा. मातीच्या भांड्यांमध्ये जेवण करायचं. स्टीलचे पण असतील पूर्ण. लगेच पाणी घेऊ नका. जेवण झाल्यावर 1 तासाने पाणी घ्या. इथे आपण मंदिराच्या वरती आलो आहे. विषयाशक्ती, विशेष इच्छा, क्रोध, समोह, स्मृतिभ्रम, बुद्धिनाश, विनाश. ह्या माणसाच्या जो विनाश होतो, माणसाचा जो माणूस आत्महत्या वगैरे करतो, तो आत्महत्या करणाऱ्या माणसाचे हे असे विचार येतात. ही स्टेप आहे. त्या स्टेपपासून तो क्रोध येते, रागामध्ये पण जाते. तो स्मृतिभ्रम म्हणजे पागल करते, काय करायचं हे त्याला समजत नाही. आणि हे इकडे समोर कोण लिहून आहे. आत्ता आपण बघितलं होतं अज्ञानाच्या सप्तभूमिका, आणि इथे आहे ज्ञानाच्या सप्तभूमिका. म्हणजे ते ज्ञानाच्या सप्तभूमिका. पहिले शुभेच्छा, विचारणा, त्यानंतर तनुमानसा, सत्वापत्ती, अंशशक्ती, पदार्या, भाविनी, त्याच्यानंतर आहे तुर्यगा. हे आहे ज्ञानाच्या सक्त भूमिका. आणि या आपण ज्या बघितल्या त्या आहेत अज्ञानाच्या सप्त भूमिका. म्हणजे अज्ञान होत असताना माणसाचा हे अशा प्रकारच्या या भूमिका असतात, आणि माणूस ज्ञानी होत असताना त्याच्या भूमिका अशा प्रकारे असतात. या गोष्टी आपल्याला बघणे खूप गरजेचे आहे. खूपच सुंदर वाटलं इथे येऊन. तर तुम्ही पण अवश्य भेट द्या. तुमच्या परिवाराला घेऊन या आणि अवश्य भेट द्या. आईबाबांना घेऊन या. मी तर आईबाबांना इथे घेऊन येतो. माझे बाबा इथे पहिलेच आले आहेत, त्याच्यामुळे काही विषय नाही. बाबा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर चालतात. तर इथे तुम्ही अवश्य या. फॅमिलीला तुमच्या घेऊन या, आईबाबांना घेऊन या, आणि मुलाबाळांना घेऊन या, पत्नीला वगैरे सर्वांना घेऊन या, आणि एकदा इथे नक्की विजिट द्या. नक्की विजिट द्या. जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गरजे है, गुरुदेव यह आशीष देव सोचने का फर्ज है. म्हणजे आपण आपल्यासाठी न राहता आपण देशासाठी जगलं पाहिजे, आणि आपण इतरांसाठी जगलं पाहिजे. हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. त्याच तुकडोजी महाराजांच्या आज आपण पवित्र ठिकाणी आलेलो आहेत. तर या ठिकाणी नक्की या, तुम्ही नक्की भेट द्या. तर